हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा जो व्हिडिओ आहे ना, तो स्वामी प्रकट दिनाचा आहे. तर इथे आहे ना, मी हळदीचं लेपन करत होते आणि गुढीपाडव्याला नाही केलेलं हळदीचं लेपन. करायचं होतं, पण नाही जमलं आणि तिथे इशीने ना फुलांची रांगोळीसुद्धा काढून ठेवलेली होती. तर मला तिचं मन मोडावं असं नाही वाटलं, म्हणून मग मी त्या दिवशी हळदीचं लेपन नाही केलं. म्हटलं जाऊ दे, उद्या प्रकट दिन आहे, तर उद्याच हळदीचं लेपन वगैरे पण करता येतील, कारण की स्वामींचा दिवस आहे म्हणून. तर इथे ना मी हळदीचं लेपन वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर ना खाली म्हणजे लेपन सुकेपर्यंत आहे ना, म्हटलं चला रांगोळी पण वगैरे काढून घेऊ. आणि इथे ना मी रांगोळी वगैरे काढून घेत होते. तिथे तुम्ही पाहू शकता बघा, मी ना असं येल्लो कलरची रांगोळी असं हे टाकलेलं आणि त्याच्यावरती ना लाल रंगाचं असं काहीतरी बदामाचं डिझाईन काढणार होते. कारण की आहे ना, माझ्याकडे ना नामाच्यासुद्धा साचे आहेत रांगोळी काढण्याचे. पण मी ना नामाचे जे साचे आहेत ना, त्याने आपण उंबऱ्यावरती नाही काढू शकत, कारण की त्याला येता जाता पाय वगैरे लागू शकतो म्हणून. तर मी ते ना फक्त मंदिराच्या इथेच काढते. आणि खरं सांगू ना तर फ्रेंड्स, मला रांगोळी काढता नाही येत, पण जेवढं आहे तेवढ्या मी साच्यांनी भागवते. तर चला, इथे तुम्हाला दाखवत आहे की मी स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी काय काय तयारी केली आहे. देव तर मी अगोदरच म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी सगळं स्वच्छ वगैरे करून आंघोळ वगैरे घालून पूजा वगैरे केली होती. पण आता हे जे होतं ना, हे स्वामींसाठीची सगळी तयारी होती. तर इथे ना मी छानसं असं आसन घेतलं होतं. त्याच्यानंतर स्वामींसाठीचे कपडे, वस्त्र वगैरे स्वामींना ताटामध्ये असं काढून ठेवलं होतं मी स्नान वगैरे करण्यासाठी. इथे मी हळदीचं पाणी आणि चंदन, अष्टगंधाचं पाणी वगैरे सगळं असं करून ठेवलेलं. त्याच्यानंतर समयात रेडी ठेवल्या होत्या, दिवे रेडी ठेवले होते. मी ना ह्यावेळेस पिठाचे दिवे बनवले होते 11. असं काही जरुरी नाही की तुम्ही 11 दिवे बनवाच. माझी इच्छा होती, माहीत नाही का, मला असं मनातून वाटत होतं की मी म्हणजे स्वामींसाठी 11 दिवे बनवू म्हणून. तर मी 11 दिवे बनवले आणि त्यामध्ये तुपाच्या वाती बनवल्या होत्या. आणि इथे सगळं ना असं मी पाठीमागे अशी डिझाईन केली होती फुलांची, झेंडूच्या फुलांना रेडीमेड आहेत ते. आणि इथे असं आहे ना सगळं चौरंग वगैरे सगळी तयारी काढून ठेवली होती. मी सगळं केलं होतं. बस आता आहे ना पूजा मांडायची होती. आणि असंही नाही आहे की तुम्ही पूजा असं सेपरेट मांडा वगैरे, तुम्ही मंदिरातल्या मंदिरात पण पूजा करू शकता. पण माझी इच्छा होती की मला सेपरेट पूजा मांडायची होती स्वामींची. कारण की काय आहे ना, मी गेल्या जे 21 दिवसाचं जे पारायण होतं ना, तेव्हा मी काही म्हणजे मला अध्याय वाचायचे होते, पण मी तेव्हा काही पारायण वगैरे ते केलं नाही. तुम्हाला करायचं असल्यास तुम्ही करू शकता. आता पुढेसुद्धा 26 एप्रिलला स्वामी पुण्यतिथी आहे, तर तेव्हासुद्धा तुम्ही 21 अध्याय तेव्हाही एका दिवशीला वाचू शकता, किंवा त्याच्या आधी 21 दिवसाचं पारायणसुद्धा तुम्ही तेव्हाही करू शकता. पण मी आहे ना, मला तेव्हा म्हणजे ह्या टाईमला आहे ना, मला पारायण वगैरे करता काही जमलं नाही, कारण आम्ही गावी गेलो वगैरे, मग सगळा मोडताच झाला असता. म्हणून मी काही पारायण वगैरे केलं नाही त्या टाईमला. आणि म्हणून मी ह्यावेळेस आहे ना, स्वामी प्रकट दिनाच्याच दिवशी मी ना 21 अध्याय वाचण्याचं ठरवलं होतं. तर इथे बघा, मी ना पहिली सगळी ही तयारी करून घेणार आहे, म्हणजे नंतर मग आपल्याला जास्त वेळ नाही लागत. तर मी ना इथे सगळंसं चौरंगावरती वस्त्र वगैरे अंथरून घेतलं. त्याच्यानंतर आसन घेतलेलं आणि तिथे ना मी असं मठामधूनच, मला आहे ना हे असं एक शॉप आहे मठामध्ये, तर तिथे ना हे असं मला गादीचे हे भेटले होते आसन बसायचे आणि लोड वगैरे सुद्धा. तर मी ते सुद्धा तिथूनच आणलं होतं. त्याच्यानंतर ना मी एका ताटामध्ये आहे ना अशी फुलं वगैरे पसरवून घेतलेली, कारण की स्वामींना आहे ना सुगंधित वस्तू आहे ना फार आवडतात, खूप छान वाटतात त्यांना. तर मी पहिलं त्यांना आहे ना गुलाबाची फुलं वगैरे असं वरून पण हे केली होती आणि नंतर ताटामध्ये पण ठेवली होती. आणि मी ना इथे गळती लावणार होते. तर म्हणजे जी अभिषेकाची जी गळती असते ना, तर मी ते गळती पात्रसुद्धा ठेवलं होतं. तर म्हटलं पहिले आपण दिवे, नेहमीच आपण दीप प्रज्वलित करून घेतो. सर्वात प्रथम आपण दीप म्हणजे पूजन करतो आणि त्यानंतर मग आपण बाकीची पूजा वगैरे करायला लागतो. तर मी ना इथे दीप प्रज्वलित वगैरे करून घेतला. मग हळद कुंकू वगैरे लावून फुलं वगैरे ठेवून घेतली आणि पूजेला पुढच्या सुरुवात केली.
तर इथे आहे ना मी पाण्याने पहिला अभिषेक करून घेणार आहे, म्हणजे गळतीमध्ये आहे ना पाणी ओतणार आहे. आणि इथे आहे ना मी वेगवेगळे आपले जे जे काही स्वामींचे जे जे काही मंत्र आहेत, तर ह्यावेळी ना मी असं स्वामी सुक्तम आणि स्वामी कवच, त्याच्यानंतर स्वामी पवमान, स्वामीचं म्हणजे प्राकृतमधलं सुद्धा तुम्ही करू शकता स्वामी सुक्त, किंवा संस्कृतमधलं सुद्धा करू शकता, पण मी प्राकृतमधलं केलं होतं. मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना करायच्या. तर सुरुवातीला कसं करायचं आहे ना, म्हणजे काय काय पूजेसाठी करायचं असतं ना, हे मी तुम्हाला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. पण आता कसं मी हे सगळं तुम्हाला ऐकवू शकत नव्हते, कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि म्हणूनच मग मी तुमच्यासाठी ना असे मेन क्लिप्स काढले आणि ते तुमच्यासोबत शेअर केले आहेत. पण हा जो ह्याचा जो व्हिडिओ होता ना, म्हणजे जो मी अभिषेक वगैरे केला, तो मला तुमच्यापासून मिस करायचा नव्हता. आणि बघा, माझ्या माध्यमातून तुम्हालासुद्धा स्वामींचं दर्शन घडतं आहे, हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कदाचित स्वामीच हे सगळं माझ्याकडनं घडवून आणत असतील, त्यामुळे. तर आणि हे सगळ्यांना आपोआप आपल्या मनामध्ये येत राहतं, म्हणजे माहीत नाही, स्वामींची इच्छा असते की तू माझ्यासाठी हे कर ते कर वगैरे म्हणून. आणि ते खरंच तसंच होतं, आणि माझ्या मनात पण मग मला तसंच करण्याची खूप इच्छा होते. तर माझं काही जणं मंदिरातच स्वामींची पूजा वगैरे करून घेतात, पण मला मनात आलं की नाही, मला हेच करायचं आहे, मला स्वामींच्या प्रकट दिनी मला असं सजवायचं आहे, इथून ते करायचं आहे, असं वागायचं आहे, हे करायचं आहे, ही पूजा करायची, तेव्हा हे मंत्र बोलायचे, असा अभिषेक करायचा आहे, तसा अभिषेक करायचा, असं मला खूप वाटत होतं त्या टाईम. म्हणजे जे माझ्या मनात येत होतं मी तसं सगळं करत गेले, आणि तरी मला असं वाटतं कुठेतरी मी कमीच पडत होते वगैरे. पण असो, ह्याच्यापुढेही अजून चांगलं करण्याचा मी पुढे प्रयत्न नक्कीच करेन. तर इथे आहे ना मी पहिले पाण्याने अभिषेक करून घेतला होता, त्याच्यानंतर पंचामृताने अभिषेक करून घेतला, आणि दुधाने सुद्धा. तर हे जे पंचामृत आहे ना, हे मला घरात म्हणजे सगळ्यांना देण्यासाठी हवं होतं, म्हणून मग मी आहे ना आणि दुधाचा जो अभिषेक केलेला होता ना, तो मी पुन्हा सगळा मग स्वामींवरती अभिषेक करून झाल्यावरती तो मी ना वाटीमध्ये काढून घेतला. आणि त्याच्यानंतर आहे ना पुन्हा मग त्याच्यामध्ये मी हळदीच्या पाण्याचा अभिषेक केला, कारण की स्वामींना हळदीच्या पाण्याचा अभिषेकसुद्धा खूप महत्त्वाचा असतो, त्यांना आवडतो. कोणत्याही अभिषेकला तुम्ही म्हणजे तुम्ही महालक्ष्मीची जेव्हा अभिषेक करता, महालक्ष्मी देवीच्या मूर्तीचा जेव्हा अभिषेक करता ना, तेव्हासुद्धा हळदीच्या पाण्याचा अभिषेक करायचा, कारण की ते महालक्ष्मी देवीला हळद ही खूप प्रिय आहे म्हणून, आणि स्वामींनासुद्धा, कारण की स्वामींचा पिवळा रंग हा खूप जास्त प्रिय आहे म्हणून. आणि इथे बघा, मग मी ना अष्टगंधाचं हे केलं, कारण देवांना आपण कुंकू नाही लावू शकत त्याच्यामुळे, आणि स्वामींना तर अष्टगंध खूप जास्त प्रिय आहे. तर मग मी त्याचंच पाणी म्हणजे पाण्याचा अभिषेक केला होता. आणि एकीकडे माझे मंत्रसुद्धा चालू होते, ते तुम्हाला ऐकू नाही येणार, कारण की खूप वेळ गेला असता, आणि म्हणजे बोलता तुम्हाला म्हणजे मी खूप मंत्र वगैरे बोलत होते, आणि इथे अभिषेकसुद्धा करत होते. तर त्याच्यानंतर माझा अभिषेक वगैरे झाला, आणि मग नंतर मी ना पुन्हा स्वच्छ पाण्याने स्वामींना आहे ना छान असं धुवून वगैरे घेतलं, म्हणजे आंघोळ वगैरे व्यवस्थित स्वच्छ पाण्याने सुद्धा घातली. जेव्हा आपण असे सगळे अभिषेक करतो त्याच्यानंतरसुद्धा आपल्याला स्वच्छ पाण्याने स्वामींना आंघोळ वगैरे घालून घ्यायचे, कोणत्याही देवांचा अभिषेक करतो त्याच्यानंतर. त्यानंतर मी स्वामींना आहे ना दुसऱ्या एका छोट्या ताटामध्ये असं ठेवलं, आणि मग एका स्वच्छ कपड्याने आहे ना असं स्वामींना पुसून वगैरे घेतलं. जसं आपल्यालासुद्धा पुसायला नॅपकिन लागतो, तसं स्वामींनासुद्धा पुसण्यासाठी मी नॅपकिन वगैरे असं ठेवलं होतं. तर असं स्वच्छ वगैरे पुसून घेतलं. आत्ता वेळ आली होती स्वामींना तयार करण्याची. तर सगळ्यात प्रथम आहे ना मी स्वामींना जे हिना अत्तर आवडतं ना, तर मी ना हे खास अक्कलकोटवरूनच घेऊन आले. जे मी आता गेले होते, तुम्ही माझा मागचा व्हिडिओ पाहिला असेल, तर अक्कलकोटला गेले होते ना, तर तिथूनच मी हा हिना अत्तर घेऊन आले, 2 बॉटल्स आणलेल्या. तर आहे ना खूप छान हिना अत्तर होतं ते, आणि आहे म्हणजे खूपच छान आहे, आणि इतका छान सुगंध आहे ना त्याचा, खरंच मला कळलं की स्वामींना हिना अत्तर का आवडतं ते. तर इथे आहे ना मी असं संपूर्ण अंगाला आहे ना स्वामींच्या हिना अत्तर लावून घेतलं, आणि नंतर स्वामींना जिथे आसनवरती ठेवणार आहे ना, तर तिथेसुद्धा त्यांच्या आसनांनासुद्धा आहे ना असं सुगंधित करून घेतलं हिना अत्तरने, कारण की आहे ना हिना अत्तरचा प्रभावाने
स्वामींना खूप आवडतो, खूपच आवडतो. त्यानंतर ना कधी-कधी असं होतं ना, की माझ्याने ना हे अष्टगंधचं आहे ना टीका आहे ना, स्वामींना लागतच नाही. कधी-कधी खूप परीक्षा घेतात स्वामी, की कधी ते लागतं, कधी नाही लागत. पण ह्यावेळेस ना बरोबर सगळं स्वामींना टीका वगैरे व्यवस्थित लागला आणि एकदम छान दिसत होते स्वामी. त्याच्यानंतर मी ना हे असे ऑनलाईन तुम्हाला दाखवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. मी ऑनलाईन काही वस्त्र मागवले होते स्वामींसाठी. तर हे वस्त्र किती आणि कोणत्या रंगाचे आलेत ना, ते सुद्धा मी तुमच्यासोबत पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. पण आता मला हा स्वामींचा व्हिडिओ पहिला शेअर करायचा होता म्हणून ते तुम्हाला दाखवत आहे. हे वस्त्र इतकं छान दिसत होतं ना स्वामींवरती. आणि हे बघा, हे फेटा आहे ना, मला वस्त्रासोबत नाही आला आहे, पण आमच्या इथे एक बाजूला एक असं लोकल शॉप आहे, तिथे असे हे फेटे वगैरे मिळतात. तर मी ना गेली ना शॉपमध्ये, की मी 2-3 वेगवेगळ्या रंगाचे फेटे वगैरे घेऊन येते. आणि हे कसं जे साईज वाईज असतात. तर मी हे ना इथे पाहू शकता तुम्ही. आणि एक छान अशी मोत्याची माळसुद्धा स्वामींना घातली होती, जी मी तुम्हाला दाखवली लास्ट टाईम, की मी ही ज्वेलर्सकडून बनवून आणली आहे ती. तर बघा किती छान वाटतात ते स्वामी फेट्यामध्ये वगैरे आणि खूपच सुंदर दिसत होते. नजर नको लागायला असं वाटत होतं, इतके सुंदर दिसत होते. त्याच्यानंतर आहे ना मी फुलांनी थोडीशी स्वामींच्या इथे सजावट वगैरे केली. तर जसं स्वामींना सुगंधित फुलं वगैरे आवडतात ना, म्हणून मी आहे ना गजरे वगैरे सुद्धा माझ्याकडे मोगऱ्याचे होते. तर मी ते गजरे वगैरे सुद्धा असं समोर ठेवले. त्याच्यानंतर खाली आसनावरती वगैरे असे सगळीकडे लावले. दिव्यांनासुद्धा गजरे वगैरे लावून घेतले. तर तुम्ही पुढे बघाच. त्याच्यानंतर स्वामींना गुलाबसुद्धा खूप जास्त आवडतं म्हणून गुलाबाची फुलंसुद्धा त्यांच्या आजूबाजूला ठेवली. जे जे सुगंधित वस्तू ज्या स्वामींना आवडतात ना, ते सगळ्या मी तिथे पूजेमध्ये मांडले होते. एकच खंत राहिली, की मला आहे ना स्वामींसाठी बेसनाचे लाडू बनवायचे होते. ते नाही बनवता आले आणि काय झालं, आम्ही गावी गेलो होतो ना, मग त्याच्याच 2 दिवस आधी म्हणजे गुढीपाडव्याच्याच 2 दिवस आधी आलो. तर बाकीचे आवरावर वगैरे साफसफाई ह्यामध्येच तो सगळा वेळ गेला. मग लाडू बनवायला जमलंच नाही आणि बनवू म्हटलं प्रकट दिनाच्या दिवशी, पण नाही झालं कारण की मला अध्याय वगैरेसुद्धा करायचे होते. तर इथे ना मी सर्व पूजा वगैरे मांडून घेतली. त्याच्यानंतर मी अध्याय वाचायला घेतला. तर जवळजवळ मला ना मी पूर्ण 21 अध्याय त्या दिवशी वाचले. ज्यांना कोणाला पारायणमध्ये अध्याय वाचायला नाही जमले ना, ते त्याच दिवशीसुद्धा पूर्ण 21 अध्याय पूर्ण करू शकतात. आणि इथे ना मी सर्वात प्रथम देवीकडे स्वामींकडे माझ्या मनातली जी काही इच्छासुद्धा होती ना, जे काही संकल्प होता तोसुद्धा मी त्यांच्याकडे बोलले आणि त्याच्यानंतर मी अध्याय वाचायला सुरुवात केली. तर मी होते, माझी मम्मी होती आणि इशीसुद्धा होती. पण इशीला नंतर इशीचे फ्रेंड आले, मग इशी खाली गेली आणि डुग्गू झोपला होता. डुग्गू खूप म्हणजे दिवसभर झोपला नव्हता. त्याच्यानंतर त्यालासुद्धा झोप लागलेली, तर तो झोपून गेला होता. आणि इथे मी माझे अध्याय, डुग्गू झोपला होता म्हणूनच मला पूर्ण अध्याय करायला जमले, नाहीतर मग तो मध्ये-मध्ये येऊन त्याने मला उठवलं असतं. तर असो, अशी होती माझी पूजा. आणि त्याच्यानंतर बघा मी 11 दिव्यांची आरती स्वामींना केली आणि मला खूप बरं वाटलं, इतकं समाधान वाटलं ना. त्याच्यानंतर मी स्वामींसाठी नैवेद्यामध्ये बेसन भाकरी बनवली होती. स्वामींना बेसनाचे पदार्थ फार आवडतात. कांदा भजी म्हणा किंवा बेसन, हे सगळ्या गोष्टी त्यांना फार आवडतात. तर असं आहे माझ्या स्वामींची पूजा. तर चला, तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. देव जय जय अवधूता गम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव ते दर्शन होता जाती ही पापे, दर्शन मात्रे विनया जाती भवदुरिते. चरणी कधी बधा फुलते, वैकुंठी नाही या करते गए. देव जय जय अवधूता गम्य लीला स्वामी त्रिभुवन तुझी सत्ता. जय देव सुगंध केशर भाडे वर्तोनी टिळा, कुंडल शोभती वक्षस्थळी माळा.
शरणागत तुझ होता भय पडले काळ, तुमचे दास करी सेवा सोहळ. जय देव जय देव. भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.